ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वाचा आरोप करत मविया सोडण्याची समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांची घोषणा। मिलिंद नार्वेकरांच्या बाबरी मशिदीच्या ट्विट संदर्भात तपाचा भडका। ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग। मवियाचे आमदार आजच्या ऐवजी आता उद्या शपथ घेणार। आमदार संख्येवरून विरोधी पक्षनेता ठरवण्याचा नियम कायदा नसल्याचा भास्कर जाधवांचा दावा। शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद तसंच मवियाला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याची ही मागणी। विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता। उद्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। इन्कम टॅक्स विभागाने अजित पवारांची संपत्ती मुक्त केल्यामुळे राजकारण पेटलं। भाजप सोबत गेला की माणूस स्वच्छ होतो। विरोधकांचा हल्लाबोल, तर दोषी असतो तर पदच मिळाली नसती। अजित पवारांचा पलटवार। इंडिया आघाडीमध्ये फुटीची चर्चा, नेतृत्व करण्याची ममता बॅनर्जींनी व्यक्त केली इच्छा। सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, तर संजय राऊत म्हणाले समजूत काढू। बीडच्या शासकीय रुग्णालयात अॅझिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा। नागपूर वर्धा बनावट औषध प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय। कंपन्यांवर कुणाचा वरदहस्त, सवाल उपस्थित। गेल्या 5 वर्षांमध्ये देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त। केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती। उर्वरित 38 जिल्हे नक्षलमुक्त करणार असल्याचा गृह मंत्रालयाचा दावा। ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड। पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी। दिवसाअखेर भारताची 5 बाद 128 अशी स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।